आंध्र प्रदेशात एका शेतकऱ्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे। कोयलगुडेम मंडलातील एका गावात एक शेतकरी पाईपलाईन खोदत होता। यावेळी त्याला मातीत काहीतरी चमकल्यासारखं दिसलं। खाली उतरताच हाताने पाहिलं तर मातीचे भांडे हाती लागलं, मात्र ते फोडताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। आंध्र प्रदेशातील एलोरू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कोयलागुडेम मंडलातील एडुबदला पालेम गावात एक शेतकरी पाईपलाईन खोदत होता। दरम्यान त्याच्यासोबत एक घटना घडली ज्यामुळे त्याला धक्काच बसला। त्याला एक मातीचं भांडं सापडलं, जे फोडल्यावर त्यात सोन्याची नाणी मिळाली। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। घटना घडली त्यावेळी त्याला आधी एक मातीचं भांडं सापडलं, त्यात काय आहे हे पाहण्यासाठी त्यानं लगेच फोडल्यावर त्यात 17 नाणी मिळाली। भांडे फुटताच लोकांना आश्चर्य वाटलं। उल्लेखनीय आहे की मनुकोंडा सत्यनारायण हे एडुबदला पालेम गावातील शेतात बोर पाईपलाईन खोदत होते। यावेळी त्यांच्या हातात मातीचे भांडे आले, ते तोडताच पायाखालची जमीनच सरकली। या भांड्यात सोन्याची नाणी होती। माहिती मिळताच अधिकारी पोहोचले। सत्यनारायण यांनी तहसीलदारांना ही माहिती दिली। त्यांनी शेतात जाऊन चौकशी केली। यावेळी शेतात काम करणाऱ्या मजुराजवळ आणखी एक नाणं आढळून आलं। शेतमालकाकडून पंचनामा केला। ग्रामस्थांच्या उपस्थितीत शेतमालकाकडून पंचनामा करून मातीच्या भांड्यासह सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत। कोयलागुडेमचे तहसीलदार पी नागमणी यांनी सांगितले की एकूण 61 ग्रॅम वजनाची 18 नाणी जप्त करण्यात आली आहेत। जप्त केलेले साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कार्यालयात सुपूर्द करून तिजोरीत जमा करण्यात येणार आहे।